नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून टेलिग्राम अकाउंट कसे डिलीट करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, टेलिग्राम अकाउंट चालवत असेल आणि तुम्हाला परमनंटली डिलीट करायचं असेल तर कसे डिलीट करायचं ते आपल्याला सविस्तर स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तुमच्या मोबाईलमध्ये टेलिग्राम ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. टेलिग्राम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमचं टेलिग्राम ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा कॉर्नरला तुम्हाला 3 लाईन दिसत असेल, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल दिसेल. या ठिकाणी तुमचं नाव, तुमचं मोबाईल नंबर, प्रोफाईल, न्यू ग्रुप, कॉन्टॅक्ट, कॉल, सेव्ह मेसेज, सेटिंग, इन्व्हाइट फ्रेंड, टेलिग्राम फ्युचर हे सर्व ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता आपल्याला टेलिग्राम अकाउंट डिलीट करायचं आहे. तर कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, तर बघा सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. सेटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमची सर्व प्रोफाईल दिसेल, तुमचा बारकोड दिसेल. या ठिकाणी बारकोड, तुमचं नाव, तुमचं मोबाईल नंबर, चॅट सेटिंग, प्रायव्हसी सिक्युरिटी, नोटिफिकेशन, साऊंड, डाटा स्टोरेज, पॉवर सेव्हिंग, चॅट फोल्डर, डिव्हाइस, लँग्वेज असं भरपूर ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे खाली क्रॉस केल्यानंतर. आता आपल्याला या ठिकाणी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं हे इम्पॉर्टंट आहे. तर बघा खाली क्रॉस करायचं आहे. खाली डाऊन केल्यानंतर आपल्याला हेल्प या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसत असेल. वन आहे आस्क अ क्वेश्चन, दुसरा टेलिग्राम FAQ आणि तिसरा आहे प्रायव्हसी पॉलिसी. आता आपल्याला यापैकी 3 पैकी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर आपल्याला टेलिग्राम FAQ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व टेलिग्रामचं सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. जनरल, टेलिग्राम बेसिक, ग्रुप अँड चॅनल, युजर नेम, सिक्युरिटी, सिक्रेट चॅट, युअर अकाउंट आणि बोट्स. आता डीपर क्वेश्चन आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, तर बघा या ठिकाणी आपल्याला या ऑप्शनमध्ये बघायचं आहे. युअर अकाउंट या ऑप्शनमध्ये आपल्याला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा 1, 2, 3, 4 आणि 5 नंबरला तुम्हाला डिलीट युअर टेलिग्राम अकाउंट असं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, डिलीट युअर टेलिग्राम अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हाऊ डू आय चेंज माय फोन नंबर. आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी खाली क्रॉस करायचं. भरपूर इन्फॉर्मेशन आहे टेलिग्रामचं. तर आपल्याला या ठिकाणी खाली क्रॉस केल्यानंतर आपल्याला हाऊ डू आय डिलीट माय अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला खाली दिसत असेल बघा डिॲक्टिवेशन पेज आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल. या ऑप्शनवरती काय करायचं, तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे. बघा आता आपल्याला या ठिकाणी डिलीट अकाउंट और मॅनेज ॲप्स आपल्याला या ठिकाणी दिसेल. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, युअर फोन नंबर, आपला जो मोबाईल नंबर असेल, टेलिग्रामला लिंक असेल, टेलिग्राम ओपन असेल, तो मोबाईल नंबर या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला फिलअप करून द्यायचं आहे. आता तुमचं सुरुवातीमध्ये तुम्हाला तुमचं कंट्री कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. नंतर तुम्ही तुमचं मोबाईल नंबर फिलअप करायचं, तेव्हाच ॲक्सेप्ट करेल. आता हे ऑटोमॅटिक माझं ॲक्सेप्ट केलं आहे. आता मी काय केलं आहे, नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक कोड येणार आहे. बघा तुमच्या टेलिग्रामवरती एक कोड पाठवला जाईल, मेसेज येणार आहे. तो कोड तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, कन्फर्मेशन कोड या ऑप्शनवरती क्लिक करून या ऑप्शनवरती फिलअप करून द्यायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे डायरेक्ट कट करायचं नाही मित्रांनो. आपल्याला या एरोवरती बघा, या एरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या एरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं टेलिग्राम बघता येणार आहे. आता या ठिकाणी बघा हा मेसेज आला आहे, वेब लॉग इन कोड डिअर या ठिकाणी असं आलं आहे SMS. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे SMS आलं आहे ते SMS आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर कोणता SMS आला आहे, तर बघा हा SMS आला आहे. या ठिकाणी हा कोड आहे. हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर या कोडला आपल्याला कॉपी करायचं आहे. आता कॉपी कसं करणार आहे, तुम्ही या ठिकाणी या मेलवरती क्लिक करून द्यायचं आहे.
आता हे केल्यानंतर आपल्याला जो SMS आला त्या SMS आला त्याच्यावर टॅप करून आपल्याला कॉपी करायचं आहे. आता टॅप केलं मी, टॅप केल्यानंतर कॉपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सेंड मेसेज आपण जसं मेसेज टाईप करतो त्या ऑप्शनवरती काय करायचं आपल्याला टॅप करायचं आणि पेस्ट करून द्यायचं. पेस्ट केल्यानंतरच आपण त्या ठिकाणी कॉपी करू शकणार आहोत. तर आपल्याला फक्त कोड कॉपी करायचा. आता हे बघा या ठिकाणी तुम्हाला कोड दिसत असेल. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी फक्त कोड कॉपी करायचे. आता हा कोड आहे, हा कोड काय करायचे तुम्हाला या ठिकाणी टॅप करून ठेवायचं. टॅप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आपण ज्या ठिकाणी ज्या एरोवरती आपण क्लिक केलं होतं त्या एरोवरती तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी बघा हा एरो आला या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन कोड या बॉक्समध्ये कोड पेस्ट करून द्यायचं आहे. टॅप करायचं आणि पेस्ट करून द्यायचं. पेस्ट केल्यानंतर आपल्याला रिमेंबर मी असं म्हटलं आहे या बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं टिक करायचं. टिक केल्यानंतर तरी चालेल. तर या ठिकाणी टिक करून घेतो मी. टिक केल्यानंतर साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. बघा साइन इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वेट करायचं मित्रांनो. डिलीट युअर अकाउंट. आता हे काय झालंय बघा वाय आर यू लिव्हिंग. आता असं विचारते तुम्हाला की तुम्ही का अकाउंट डिलीट करत आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी 1-2 सेंटेन्समध्ये रिप्लाय द्यायचं आहे. तर या ठिकाणी असं माझी मर्जी तुम्ही काही टाईप करू शकता. तर बघा मी माझ्या पद्धतीने मेल करून देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने मेल करायचं आहे. मेल कंप्लीट केल्यानंतर डिलीट माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येस डिलीट माय अकाउंट आणि नो आय हॅव गिट अनदर ट्राय. तर बघा तुम्हाला आता फायनली तुमचं अकाउंट डिलीट करायचं आहे. तर तुम्ही येस डिलीट माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फायनली तुमचं टेलिग्राम अकाउंट डिलीट झाले मित्रांनो. आता तुम्ही या ठिकाणी तुमचं टेलिग्राम अकाउंट तुम्ही हँडल करू शकणार नाही. तर तुम्हाला जर टेलिग्राम चालवायचं असेल तर तुम्ही नवीन अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागेल आणि तुम्ही तुमचं अकाउंट चालू करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.